हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण बघणार आहोत लेसन नंबर 5, सुगरणीचे घरटे. आपको तो सुगरण पता है क्या? सुगरण हे एक पक्षी आहे. तर लेसनचं नाव आहे, पाठाचं नाव आहे आपल्या सुगरणीचे घरटे. सुगरण कोण आहे? हे सुगरण एक पक्षीचं नाव आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये पण बघू शकता. तिथे चित्र दिलं आहे पक्षाचं. एक बर्ड आहे हा. आणि हे जे बर्ड आहे ते खूप छान असं घरटं तयार करतं आणि त्या घरट्यावर आधारितच हे छोटंसं धडा आहे हा. तर बघूया. तर बघूया इथे काय सांगितलं आहे या धड्यामध्ये. चला. शाळेच्या परिसरात असलेल्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता. अतुल, नैना, जॉन व सिमरन रोज तिथे थोडा वेळ थांबायचे. सुगरण पक्षी कसे घरटे बांधतो याचे निरीक्षण करायचे. त्याच्या हालचाली त्यांचे मन मोहून टाकायच्या. कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध, असे नयना नेहमी म्हणायची. तर आता हे जे सुगरण पक्षाचे घरटे जे आहे, ते एका शाळेच्या परिसरात आहे आणि तिथे शाळेमधून काही मुलं त्यांना बघत आहेत, ज्यांची नावे आहेत अतुल, नैना, जॉन, सिमरन. हे सगळेजण त्या सुगरण पक्षाचे घरटे ती कसे बांधते आहे, हे ते नेहमी बघायचे. सुगरण पक्षी कसे घरटे बांधतो यांचे ते निरीक्षण करत बसायचे. आणि तिच्या ज्या हालचाली आहेत त्या सुगरण पक्षाच्या ज्या हालचाली आहेत त्यांना ते मोहून मोहून टाकणे म्हणजे अट्रॅक्ट करणे. आणि ते काम करताना ती सुगरण पक्षी कुठेही घाई नाही करायची, गडबड नाही करायची. सगळं कसं नियोजनबद्ध म्हणजे एकाचं काम मॅनेजमेंट मैनेजमेंट म्हणजे पता है व्यवस्थापन करते हैं हर एक चीज का। जैसे कोई शादी हो या कोई इवेंट हो तो ऑर्गेनाइज अगर हम अच्छे से करेंगे तो स्टेप बाय स्टेप से सारा प्रोग्राम अच्छे से होता है। या फिर हमारा भी घर बांधना होता है तो जो बिल्डर होते हैं, इंजीनियर्स होते हैं, वो स्टेप बाय स्टेप करते हैं। तो वैसे ही सुगरण पक्षी है, वो भी वैसा ही काम करता है अपना। आणि नैना हे म्हणाले, की "बघा ते कसं काम करते, कुठे घाई करत नाही, गडबड करत नाही, सगळं कसं नियोजनबद्ध." आणि त्या नैनाला तिला तिच्या कामातला सफाईदारपणा, नीटनेटकेपणा आवडायचा. आता बघा, तिला तिच्या कामातला सफाईदारपणा, नीटनेटकेपणा आवडायचा. जॉनला त्याची चिकाटी तर अतुलला त्याची कष्टाळू वृत्ती भावून जायची. सिमरनला वाटायचे किती सिमरनला वाटायचे किती मेहनती आहे हा पक्षी. आपल्या सुगरणीसाठी व पिल्लांसाठी एवढे सुरेख घरटे बांधतो. त्यासाठी अपार मेहनत घेतो. खरंच खूप जबाबदार व कुटुंबवत्सल पक्षी आहे हा. नैनाला जसं नैनाला तिच्या कामातला सफाईदारपणा आणि नीटनेटकेपणा आवडायचा, तसं जॉनला काय आवडायचं? जॉनला त्याची चिकाटी. चिकाटी म्हणजे काय? जिद्द, की मी हे घरटे बनवून दाखवणारच. चिकाटी म्हणजे कोणत्याही कामामध्ये एकदम मनःपूर्वक डेडिकेशन देणं. आणि अतुलला त्याची कष्टाळू वृत्ती म्हणजे नेचर हार्ड वर्किंग नेचर अतुलला खूप आवडायचा. सिमरनला वाटायचे की तो पक्षी किती मेहनती आहे, किती हार्ड वर्किंग आहे. आणि आपल्या सुगरणीसाठी व पिल्लांसाठी एवढे सुरेख घरटे बांधतो. त्यासाठी अपार मेहनत घेतो. खरंच खूपच जबाबदार व कुटुंबवत्सल पक्षी आहे हा. तो म्हणतो की आपल्या पिल्लांसाठी हा किती मेहनत करतोय. किती म्हणजे त्यांच्यासाठी प्रेम आहे त्याचं. आणि तो एवढे सुरेख घरटे बांधतोय आणि हे घरटे पण किती सोपं नाहीये. खूप क्रिएटिव्ह आहे, असं त्यांना वाटायचं. आणि मग तो म्हणतो की हा जो पक्षी आहे तो खूपच जबाबदार आहे आणि कुटुंबवत्सल पक्षी आहे. कुटुंबवत्सल म्हणजे संसारी. आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर प्रेम करणारा, त्यांच्याबद्दल काळजी करणारा. पुढे बघा. मुले घरटे पाहत असताना गुरुजी तिथे आले. गुरुजींनी मुलांना विचारले, "काय रे मुलांनो, काय पाहत आहात?" मुलांनी घरट्याकडे बोट दाखवले आणि म्हणाले, "गुरुजी, पहा ना,
सुगरण पक्ष्याने किती छान घरटे बांधले आहे. गुरुजींनी घरट्याकडे पाहिले. आता बघा, जेव्हा ते मुलं त्या दिवशी घरट्याचं निरीक्षण करत होते, बघत होते त्या घरट्याला आणि सुगरण पक्ष्याला, तेव्हा त्यांचे गुरुजी तिथून जात होते आणि त्यांनी त्या मुलांना बघितलं, की मुलं त्या पक्ष्यांच्या घराकडे बघत आहेत. तरी पण गुरुजींनी विचारलं, "काय रे, काय पाहता?" मुलांनी सांगितलं, की "आम्ही ते घरटं बघत आहोत." आणि ते म्हणतात, की "गुरुजी बघा ना, की त्या सुगरण पक्ष्याने किती छान घरटे बांधले आहेत." तर गुरुजी पण घरट्याकडे बघतात आणि म्हणतात, ते मुलांना पुढे बघा, ते मुलांना म्हणाले, "मुलांनो, सुगरण पक्षी नीटनेटके आणि मजबूत घरटे बांधतो. गवताच्या बारीक पण चिवट काड्या गोळा करतो आणि आपल्या चोचीने सुबक व भारी घरटे विणतो. नक्षीदार वीण पाहून या पक्ष्याला सुगरण असे म्हणतात." आता मग गुरुजी त्यांना त्याचं स्पष्टीकरण देतात, की तो कसा आणि कशापासून करतो त्याचं घरटं. तर ते सांगतात, की सुगरण पक्षी जो आहे, नीटनेटके आणि मजबूत घरटे बांधतो. तो गवताच्या ज्या बारीक-बारीक काड्या असतात, त्या पण चिवट, चिवट म्हणजे लवचिक, फ्लेक्सिबल ज्या काड्या असतात, त्या तो आणतो, गोळा करतो आणि आपल्या चोचीने सुबक व भारी घरटे विणतो. विणतो म्हणजे माहिती आहे ना? विविंग, टू व्हीव म्हणजे विणणे. आणि हे सगळं तो आपल्या चोचीने करतो. नक्षीदार वीण पाहूनच या पक्ष्याला सुगरण असे म्हणतात. आणि त्याचं जे विविंग वर्क बघून, विणकाम बघूनच त्याला सुगरण पक्षी हे नाव दिलेलं आहे. कधी-कधी आपल्या मम्मीला पण कोणी-कोणी म्हणतात, की तुम्ही खूप सुगरण आहात, कारण की त्या जेवण आणि आपलं घर खूप छान प्रकारे सांभाळतात. अशा स्त्रीला सुगरण म्हटलं जातं. सुगरण पक्ष्याशी त्याचं कंपॅरिझन केलं जातं. कारण की त्यासुद्धा तशाच आपलं घर व्यवस्थित ठेवतात आणि अन्न वगैरे खूप छान प्रकारे बनवतात. अशी सुबक आकाराची सुरेख घरटी तो बांधत असतो. सुगरण मादी त्याचे निरीक्षण करते. राहण्यास योग्य व मजबूत असेल अशा घरात राहणे ती पसंत करते. निंब बांबळ निंब बाभळीच्या झाडाच्या फांदीला हे घरटे झोक्यासारखे टांगलेले असते. आता जेव्हा हा घर सुगरण पक्षी बांधतो मेलवाला, तर तेव्हा तो त्याचं ते घरटे बघून सुगरण पक्षी जी असते फिमेलवाली मादी, जो मेल असतो त्याला जो सुगरण पक्षी मेल व्हर्जन असतो त्याला नर म्हणतात आणि जी फिमेल असते तिला मादी म्हणतात. मग ती जी मादी असते ते घर बघून त्या घरात राहणं पसंत करते आणि मग ते दोघं जण एकत्र राहतात. आणि हे मोस्टली घरटे जो सुगरण पक्षी आहे तो निंब किंवा बाभळीच्या झाडावरतीच बांधतो, झाडाच्या फांदीला बांधतो. आणि हे घरटे बघा असं तुम्ही बघताय की झोक्यासारखे टांगलेले असतात. मी इथे रिअलवाला पण तुम्हाला फोटो शेअर केलेला आहे तो बघा. सुगरण पक्ष्याचं पण आणि त्याच्या घराचं पण. तर तुम्हाला कल्पना आली असेल किंवा तुम्ही तो रिअलवाला कधीतरी बघितला असेल. काही मुलांच्या गावात तर खूप जास्त असतात, बघायला मिळतात. आणि हे झोक्यासारखं असं लटकलेलं असतं. पण तरीसुद्धा हे घर वादळातही शाबूत राहतं, म्हणजे मजबूत असतं. वादळातही हे घर वादळातही हे घरटे शाबूत राहते. त्याच्या घरट्याची सर कोणत्याही इतर पक्ष्याच्या घरट्याला येत नाही. गुरुजींनी सुगरण पक्ष्याची वाखाणणी केली. आता त्यांनी सांगितलं, की हे घरटे वादळातही खूप शाबूत असतं, म्हणजे मजबूतपणे टिकून राहतं. शाबूत राहणे म्हणजे टिकून राहणे. आणि त्यांनी सांगितलं, की ह्याच्या सारखं घरटं दुसरं पक्षी कोणीही असं छान प्रकारे बनवत नाही. हे एकमेव असं पक्षी आहे, की ते आपले घरटे छान बनवतं. ह्याच्या घरट्याची सर म्हणजे काय कंपॅरिझन आपण दुसऱ्या कोणासोबत करू शकत नाही. अशी गुरुजींनी सुगरण पक्ष्याची वाखाणणी केली. वाखाणणी म्हणजे काय? तर स्तुती केली. स्तुती करणे म्हणजे वाखाणणी करणे. पुढे बघा, बऱ्याच दिवसांनी पुन्हा मुले निंबाच्या झाडाजवळ आली.
पाहतात तर काय सुगरण पक्ष्याचे घरटे बांधून पूर्ण झाले होते. झाडाच्या फांदीवर बसून घरट्याचे निरीक्षण करणारी सुगरण त्यात राहायला आली होती. नैना म्हणाली, "सुगरण पक्षी किती आकारबद्ध घरटे बांधतो, तेही चोचीने. आपल्याला असे घरटे तयार करता येईल का? किती कसबी, विणकर आहे हा पक्षी." बऱ्याच दिवसांनी म्हणजे काही दिवसानंतर ती मुले पुन्हा निंबाच्या झाडाजवळ आली आणि पाहतात तर काय, ते सुगरण पक्ष्याचे घरटे बांधून पूर्ण पण झाले होते आणि आणि जी झाडाच्या फांदीवर बसून बघा इथे बघा, एक सुगरण पक्षी झाडाच्या फांदीवर बसून त्या पक्ष्याच्या घरट्याचे निरीक्षण करायची. म्हणजे सुगरण जो मेल दररोज तो घर बांधायचा. तो कसा बांधतोय, कसं घर त्याचं ती एक सुगरण पक्षी तिचं निरीक्षण करायची आणि ती आता त्या घरट्यात राहायला आली होती, घरटं पाहून. तर नैना म्हणाली, की "सुगरण पक्षी किती आकारबद्ध घरटे बांधतो, ते पण त्याच्या चोचीने. तर आपल्याला सुद्धा असं घर बांधता येईल का? किंवा बनवता येईल का? किती कसबी विणकर आहे हा पक्षी." कसबी म्हणजे काय? कसब म्हणजे कौशल्य. कसबी म्हणजे कौशल्यपूर्ण, स्किलफुल, ज्याच्यामध्ये खूप स्किल्स आहेत, असं आपण बोलू शकतो. कोणते स्किल आहे त्याच्यामध्ये? घरटे बांधण्याचे. कसबी विणकर. विणकर म्हणजे धागे एकमेकांमध्ये गुंफून जे काम करतो त्याला विविंग म्हणतो आपण. त्याला विणकर म्हणतात. तर हा स्किलफुल विवर आहे, असं नैना म्हणाली. आणि तुम्ही हे मान्य करता की नैना जे बोलली ते बरोबरच बोलली? खरंच सुगरण पक्षी स्किलफुल विणकर सॉरी स्किलफुल विवर आहे, विणकर आहे ना छान? आणि हो, सगळ्यांनाच हे मान्य करायला लागेल, कारण जेव्हा तुम्ही त्याचं घर बघाल, ते एवढं छान बांधलेलं असतं. सुगरणीचं एक कविता सुद्धा आहे. तुम्हाला ऐकली असेल की नाही असेल. माहिती आहे तुम्हाला? अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा टांगला, देखा पिलांसाठी तिने झोका बांधा, खोपा झाडाले टांगला. ऐकलंय का कधी ही कविता? खूप छान आहे. हे गाणं सुद्धा आहे. तुम्ही सर्च करून बघा. तुम्हाला ऐकायला मिळेल. तर कसं वाटलं तुम्हाला सुगरण पक्ष्याबद्दल जाणून? कमेंट करून जरूर सांगा आणि या धड्याचे जर तुम्हाला क्वेशन आन्सर्स हवे असेल तर तेही सांगा. आपण तेही सॉल्व्ह करू किंवा तेही आपण प्रॅक्टिस करून घेऊया किंवा त्याचीही आपण प्रश्नांची उत्तरे सॉल्व्ह करूया. तर आजच्यासाठी एवढाच. पुन्हा मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि हां, व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला बाय.